आणि देवाची पूजा झाली आता या हिंदुराची पूजा यासाठी खाली वाटर कुंट फुलं शेशी फुटल केसावर फुगे 3 रुपयाचे 3 शिंगाळे असे रंगारंगाचे व्यवसाय जगामध्ये लोक करत असतात परंतु माझ्या आजच्या परलोकापासून माझ्या दहीदुधाचा धंदा आहे पहिलं माझी आधी गावोगावी दही घेऊन जायची दही घ्या परंतु आता काळ तो राहिला नाही बाया डोक्यावर काही मार घेत नाही खरी गोष्ट आहे पाण्याचा हांडा डोक्यावर घेत नाही तर दह्याचा माठ तुटून घेईल बटन दाबली का किचन मध्येच पाणी येते म्हणून मी दुकान टाकलं चांप्याला माझ्या मास्ती सेंटरचं दुकान आहे आणि मला नागपूरला जायचं आहे काही कामानिमित्त माझ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर 8 दिवसाचा जमाना झाला माझी पत्नी आणि मी एकामेकासोबत बोलत नाही तरी पण माझ्या पत्नीला काही मार्गदर्शन करतो दुकानामध्ये पाठवतो आणि मी आपल्या कामानिमित्त नागपुराला जातो बघतो काय म्हणते तर एवढा आवाज देऊन झाला तरी पण आवाज जात नाही कशी मूर्ख विचाराची बायको तर म्हणतो पत्नीचा आवाज या पत्नीच्या जरी कानावर जात नसेल तर किती मूर्ख विचाराची असं म्हणतो बायको म्हणून होऊ शकते शेजारी त्या सविता बाईकडे बसली असेल किंवा त्या गीता बाईकडे बसली असेल नाहीतर मग घराच्या पाठीमागे भांडे किंवा धुणे धुत असेल तरी पण एक वेळा पुन्हा आवाज देतो पती परमेश्वर आहे आणि संसार म्हटलं पती पत्नी आले आणि पती पत्नी आले तर दोन गोष्टी होतातच पण असं नाही काय का असं नाव आज मोठ्या लाडा कौतिकांना आवाज दिले तर मला पण त्याच्या शब्दाच्या समज झालाच लागल्या ना पण एका करती अगोदर पूजापाठ करून घेते बाई आंघोळ पाणी झालंय आणि सकाळी आहे पण चांगली पूजापाठ करून घेते देवाची आराधना करते आणि नंतर त्यांच्यासोबत बोलते चला गेले पाहिजे देवा परमेश्वरा आणि असंच माझ्या संसाराचा पाठीला करा तेवढंच पाहिजे मला यमुनेचा तीरी काल पाहिला हरी हो यमुनेचा तीरी काल पाहिला हरी कान वाजवितो बाजारी कान वाजवी बाजारी कान वाजवी बाजारी कान वाजवी बाजारी कान वाजवी
लागते म्हणून शिला ए शिला तारी भाई कशा करिता दिला चिंटूचे पप्पा माणूस किती तरी रागात असला बायकोला जरी म्हटलं का म्हणता हो चिंटूचा पप्पा माणूस तुला खायला होऊन जाते आमची बायची जातच तशी आहे दमदार पावर चांगल्या चांगल्या माणसाला ही चुटकीमध्ये थंडी करतो बाहेरमध्ये पावरच तसा आहे ना मग नाही तर का किती मोठा जरी माणूस राहिला का नाही त्याला बाईच्या समोर मुलगा खाली टाकाच लागते टाकायला तर का करायला 50% आरक्षण भेटलं आम्हाला हो 50% मग नाही तर का त्या बहिणीच्या नवऱ्याला दिला का तुला 50%? हा बहिणीच्या नवऱ्यावरी जायचं नाही हो हा तर कोणी दिला आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा म्हणजे का म्हणजे कोणा दिला कोणा दिलं म्हणजे हा अहो भेटलं आम्हाला कसं का फुकट भेटलं का आम्हाला मेहनत करावी लागली तेव्हा कुठं भेटला त्यासाठी काहीतरी करावं लागलं असेल ना मेहनत करावी लागली बरं मी काय म्हणतो का तयारी कोणची आहे आम्हाला मी चालली हळद गावला काय आम्हाला शिवजयंतीच्या निमित्तानं तिथे खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी म्हटली बाई म्या बाई चालली हळद गावला तमाशा पाहिला तमाशा पाहायला चालली आणि मी काय म्हणतो का आज आहे मलेराचा दिवस आणि आपलं दुकान कशाचं आहे अहो आपला धंदा आहे लस्सी सेंटरचा अरे बापा आहे वाटते लक्षात आहे बायको काही विसरली नाही लक्ष्मी सेंटरचं दुकान आहे होय ना मला नागपूरला जिल्हा परिषदच्या कामासाठी जायचं आहे जे माझे मित्र आहे का नाही गोविंदाजी हाते सरपंच आहे अच्छा त्यांच्यासोबत मला जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जायचं आहे तर आजच्या दिवस लस्सी सेंटरच्या दुकानामध्ये जा कारण आपलं मुलाबाळाचा प्रपंच आहे आणि या प्रपंचासाठी जरी काम केलं नाही तर आपलं जीवन सुखाचं होणार. आवा तुमचं म्हणणं बरोबर आहे पण म्याबाई म्हटली आवा हळदगावमध्ये सुंदर कार्यक्रम आहे पण म्याबाई चालली कार्यक्रम पाहायला आजच्या दिवस तुम्ही जावा लस्सी सेंटरचं मी जाऊ आणि ते नागपूरचं काम कोण करत ते होत उद्या उद्या अहो आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या दिवशी तो बाबू येते वर्षातून एकच वेळा मग भेटल का तो बाबू अहो तो बापू धापू मला नका सांगा मी चालली बाई लस्सी सेंटरवर सोडा मी चालली हळदगावला चालला कार्यक्रम पाहायला मला हटवायला आमंत्रण दिलंय मला प्रेमाला सांगून राहिलो तरी पण ऐकत नाही बाई का सांगतो हम तुम सभी कहते हैं लाखों के भूत कभी बातों से नहीं बनते भुजिया तुला मी मारणार नाही प्रेमाला समजून सांगतो असं संसाराचा गाळा आहे म्हणून नहा मत तुझे नहा मत तुझे रे नहा मत तुझे रे
आमचं 200 ते 300 रुपयाला भागणार आहे का मग? नाही भागत तर नाही, मोठी विचाराची गोष्ट काढली भाऊ. हा. 10 वर्ष लग्नाला झाले, मग नाही तर का? कधी अशी प्रेमाला बोलली नाही. आज म्हणत आहे महागाईचा काळ आहे, पण आपलं भागन कसं त्यापाशी काय आहे का? आव्हा माझ्यापाशी एक चांगला धंदा आहे. कोण सांगतो तुम्हाला? मी नाही का त्या दिवशी बाजारातून येत होती, मला रस्त्यात भेटली पंकुडी ताई. मला म्हणे काय ग शीला, तू आजकाल काय करून राहिली? मी म्हणाली बाई
म्हणतो आमच्या साठी गोठल्या हे लोक पाहून राहिले की आपल्या बायकोला खामसोप होतो ना पाटील तुमची बायको तुम्हाला व्यवसायासाठी पाटील बापा हो मग तुला डोळे आहे का कंचे आहे का मी आपल्या डोळे पाहिलो खरं सांग बरं खालता कोण होता खालत माय बायको होती माय बायको लमच्या भोकण टिपल्या तू मला शिकवून राहिला बापा तू होता खालत बरं मी खाली होतो तुला वाटतं तू बायको होती होती बिलकुल तिच्या वाटतं मी होतो तू माझ्या बायकोच्या वरती कागद होता मी म्हणलं पाटील पाटलाच्या उरावर बसल्या बाकीने उचलत होतो बा म्हणलो असं का म्हणजे तुले मागाली किवाली होती दया आली हा बारीक चुरीत माणूस आहे हा. बायको काय ठोकर ठाकर आहे हो, बरोबर. आता तिच्या उंदराला बोलून तर नाही बरोबर म्हणून तुला बाईक किवाली म्हणून तिला उचलत होतो बा म्हणलो असं हाय हाय वा गोष्ट खरं आहे हा मी म्हणतो आलास काय तू हा? काय आला म्हणलं काय आलं म्हणजे हा सारे चांगला कोणाला दरवाजे खिडका बंद करणं हा शिंद्याचा भोजा करता करते आणि उपलाले डॉक्टर खराब करते का उठला या तुमच्या घाबल्या या तुमच्या कुचका कुचकी पाहिजे हा या तुमच्या बकरा बकरी पाहिजे हा माया घरचं लहान पोटे झोपत आहेत आपलं एवढा भाऊ झोपत असून का म्हणतो मी का म्हणतो हा तुझ्या पोरावर झोपत नाही नाही तुम्ही दोघे तू झोपत नाही नाही. तर मी येऊ का मला झोपवून द्या आले म्हणजे तुका कोटवाल हुसकर कोण भागावता तुम्ही झोपल्या लागत बंद कराय का मला कोणाच्या आपल्या दरवाजा खिडक्या बंद कोट करा ना हा काय शिंद्याला भोजा दाखवता लोकांनी तर दरवाजा खिडक्या तुला तोंड कुठून पाय पडणार आहे का सर्वप्रथम नवनिर्वाचित सरपंच गोविंदाजी हाते यांच्या गीतावरती 100% अपॉइंटमेंट मिळाली घरमांडळाकडून त्याचप्रमाणे या गावातील प्रतिष्ठित नागरिक सुधाकर मंडळे यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला 100 रुपये दान मिळालं मंडळात नमस्कार सदस्य प्रणाम म्हणून चालू डॉक्टर करते हा मी काय म्हणतो हा तो लग्न झालाय का काढल्या लग्न झालाय का म्हणलं नाही पाटील हा मान लग्न नाही झालं हा नाही हा बायको तुला बायको नाही नाही मग काय सारे लोक बायका करतील पाटील सारे लोक बायका करतील पाटील तर मी नवरा करून पाहिलो म्हणजे ह्या लोकांना का पागल समजून राहिला का लवच्या भोकल टिकल्या हा तू डोक्यात ना दिसत हा. काय डोक्यात का दिसली ज्याच्या डोक्यात टोपीमध्ये त्याचं लग्न झालाय भोकल टिकल्या पाय चाल दुपट्टा त्याच्या खाली जाते रिकाम्या जागा भरा सीधा पाय चाल त्याच्या खाली बंगाली हावाला कुठला त्याच्या खाली त्याच्या खाली करायचं. मला का चड्डी पाया समजून राहिला तुला का चड्डी पाहिजे का मग तू का म्हणते त्याच्या खाली पायतेस का नाही दाखवते का पायतेस का बरं दाखवूनच दे दाखव का हा तुम्ही पाहिला का पाऊलच घेणं काय असं पावळ भेटत नाही कधी पाऊलच घ्या दाखवून दे पाटील दाखव फुल जाऊ सिम सिम पाटील लहानपणी मोठा इच्छा होतो कोणी साधी सिटीमध्ये गेलो कोणी गलीगुलीमध्ये गेलो माया आजीने वाटे म्हणाला तू कधी गेला मला घुंगराच्या आवडीने येतो पाटील बंद्याची बंदी म्हणजे तुला लग्न झालाय पाटील बंद्याची बंदी घरी घरी गेलो दरवाजामध्ये उभी राहते कशी म्हणते पाटील ओ पिंट्याचे पप्पा ओ बाल्याचे पप्पा अब्दुल या कपडे काळ करून घ्या चार दिवस झालं का तर कार्यक्रम तुला काय लाज वाटत नाही का तुझी काय की? या चौकामध्ये सांगून द्याला कपडे काढून घ्या करून घ्या काय करून घ्या म्हणते का आता चार दिवस झालं का तर कार्यक्रमाला तुमच्या अंगाचे घुटण्याला वास येतो कपडे काळ आंघोळ करून घ्या असं का म्हणजे तुला बायको आहे पाटील बायको खराब होते बापरे मी काय म्हणतो बायको आहे मी काय म्हणतो माया इकडली पुरी पिघलली का निघाली हो पुरीच हो एकही नाही आता ऐकतच नाही पुरी निघाली पाटील म्हणजे तिचा समोरचा भाग मागे गेला मागचा भाग पुढा अशी नाही म्हणला अशी म्हणते
सुधारते. तुझ्या माणसाच्या गोष्टी चालू आहे कोणाच्या कुत्र्याचा नाही आहे. मी पशुमित्र आहो. असं का बरं. मी काय म्हणतो दोस्ता हा. तुला बायको आहे हा. ना आपल्या बायकोला घेऊन ये. घेऊन हो थोडीशी आणू का? नाही नाही थोडीशी नाही घेऊन ये. माझ्या पत्नी सोबत राहील तर सुटून जाईल. नाही घेऊन येतो तिने त्या घरात टाकून देतो आणि शंकर लावून चालला जातो. लवकर बायको जाऊ. मी काय साजरा माणूस आहे का? एक नंबर हलवट माणूस. पाटला देत गेलो आड्यावरची टेकराची डोंगराची खपवलं पण आता पाठीला थंडा भेटला पाहून अरे मी तर पुरा गरबच आहो. त्या बहिणीनं मा पण काय ना काय प्रेमाने बोलत गेलं पाहिजे. आणि जाने मेरी जाने मन जाने मेरी जाने मन सोबत पण कापा गोप्य म्हटलं माझे लाडाचे गोप्य गोप्य नाही बोलत का? आलो गेलो दरवाजा लात मारतो सीधा अंदर घुसतो म्हणलो आणि कहा गई तू की दाई हटिया से गिर गए तू एक कचोरीचे माल जलेबीचे माल एक पहिलं माल जवाला सारखा जवान माणूस या बहीण मार जवाला सारखा जवान माणूस फक्त दम टाकतो आणि हात घुसण्या करत नाही. मिरगीत आली तुला पाहिजे बरोबर चप्पल भेटली सुनली दिली तुम्हाला तुझे दापात भेटत नव्हते एक गेला भेटावत एवढं बसून या तरी तुला सांगतो हे 5 एकर जागा मोकर असतं नाही त्या चिंता उडतील बाळा सुद्धा नाही.
जाऊ दे माझ्या आधीची निशाणी होते मी का म्हणलो काय म्हणले पाटील कोण होते पाटील अहो पाटील माझे भावजी होते पाटील पाटील माझी बहीण आहे तर मग तिच्या लग्नाला किती वर्ष झाले अहो झाले ना 25 वर्ष तर काय पोटी पाटी आजपर्यंत पाटीलला काहीच नाही झाले काय झालं तुला का सांगतो पे काय झालं 36 कोटी देवाची मेहरबानी 36 कोटी देवाची मेहरबानी हो आवडे झाले पाटलाने 3 पोरं झाले आपले झाले आणि पाटलाला 3 पोर झाले 3 झाले काहून? अहो कधी पोरं पाहिले होते माणसाला पोरं बघितले म्हणजे मग काय चुकले म्हणजे पुण्य चुकले तुमचं म्हणजे माणसाला नाही होत नाही पाहिले होते तुम्हा बाहेर पोर होते आम्हाला पाहायलाच होते तर एक काम करतो बरं काय आम्ही पुरे माणसं बाहेर देशामध्ये चालले जातो तू कोणते पोरं आणतेस तर नदीतले गोटे आणतेस तर पाहतो बरं नाही तर मग कसं नाही तर आपल्या भावाकडे चालली जातो काय रे पोरं आणाले साहेबला 5 फुटाचा माणूस हा कोणत्या कामाचा आहे हो ना बरोबर आहे ना तर मी का म्हणलो कामाला माणसाला कार्यक्रम आहे बाळाचं काय तर गं? चालतेस का अवतारते म्हणजे हा. अहो देवाची मेहरबानी झाली झाली अहो चला अहो अहो काही काम करते पाटलाच्या मुलांसाठी 3 लाख खरेदी घेते आणि त्याने साडी घेते आणि भातवडी दोन घेते या बोई मा तू केवढ्याचा फसील मी खाईन 40 आणि मी किती रुपयाला खाईल तुम्ही खान तरी हातीच्या मानानं खा 20-35 रुपयाचा 50 रुपयाचा बरं दोघाचे किती झाले 70-80 रुपये झाले ना अशी वस्तू पकड फिरती वस्तू पकड माय, अशी कोणती वस्तू आहे बा? फिरती वस्तू कोणत्याही माणसाला नाव घेतलं पाहिजे अवश्य वस्तू कोणती घेऊ मग हो भाषाला कार्यक्रम आहे अशी वस्तू पकड धर्म पण सगळं जाता डब्बा चलो पारा नाही पाहतो धुरा नाही पाहतो हात मारणार सभाचा वाळा हा एवढा लंबा आहे का पाटलाचा? पाटणाचे लंबेच राहते तू वाळे अहो, काय भारी हा पाटलाचा एवढा काय कुचकुचा काम नाही बा बरोबर आहे काळा कुचकुचा काढून राहिला केलं ना त्यानं मग तो काळा कुचकुचा शी माणूस ठेवतो हा तू साईडला उभी राह बरं पाटणाला आवडतो पाटील साहेब आला का घटना असता अरे पद्धत आहे आपल्या घरी जरी कोणी आलं आपण विचारतो आले का आमच्या इकडं अशी पद्धतच नाही हा हा बरं मी काय म्हणतो आणलं आपल्या बायकोले हो आणलं का हो. म्हणजे धाक जमाना आहे बायको हा पाटील हा हे माय बायको हा हे तुम्हा बायको मी नवरा आम्हाला खाण्याचं पहिला तुला डोळा होता भेटला डोळा खाणं धुणं लोक पळून जाईल अरे अहो तू पाटली नसता कोणाला का भूत दिसत नाही का तुला? मम्मी म्हणून माझी बायको उद्या सांगले मग तो दिसत नाही का तुले नाही मला तो मी म्हणतो जाणार हे पाटील हा ये मेरा टावा तो मनस की चाबी ये मेरी 50,000 की हरिवान हिरोंडा तो मैं इसका किस्मत और कामाचे त्या घरती बजाज स्कूटर नाही बजाज स्कूटर नाही कामाची ही हिरो होंडा त्या कामाची मी काय म्हणतो आपल्या पत्नीला बजाराला पाठवा बरं ज्या कामासाठी मी पाठवलं तुला ते काम झालं बापा पुरं झालं बरं हा हे बॅग घे आणि बजारामध्ये आपल्या पत्नीला पाठवलं म्हणजे हे तुझं सामान घेऊ हा आपल्या बायकोला बजायला पाठव हो माझ्या पत्नी सोबत बघतोय हा काय
मी का म्हणतो काय म्हणता? या पाटलाच्या पाणीवर कोणाच्या बारीवर? या पाटलाच्या जिद्यावर कोणाच्या जिभेवर? या लोकांच्या टेसावर लोकांशिवाय? हे सामान घे हो, हातू नको आम्ही सामान घेतात कळत नाही. हातात धर हे सामान घेऊ हा आणि सरळ बाजाराची वाट घेऊ. वाट. आहे का झाले? हा हे सामान आहे ना? हा. हे सामान मी घेते हा. आणि बाजारात तुम्ही जा. पाहिल्या बाबाजी नाश होय का गोष्टीचा मोठा खूप चांगले धक्का पाटील तुमची बाजू एक नंबरची आहे का ठोके कमी म्हणजे त्याचा ठोका केला त्यावर माझ्या बायकोने 2 बोंबल्या होत्या असं का एक कधी पाहिला का तो 2 बोंबल्या ते एक बोंबली पूर्ण गायब झाली कुठं आहे कुठं गेली एक बोंबली 2 बोंबल्या होत्या म्हणते ना बोंबल्या काय ना बप्पे इकडे ये. काय झालं? हा माझ्याकडे काय जमत नाही हो साहेब काय करता? मोठमोठी लीलाबाई काय व्हायची? तुम्ही आजच्या दिवस खाली आहात का खाली आलं. नमस्कार तुम्ही माझ्या पत्नी बरोबर बाजारात जाता का? नमस्कार. नमस्कार नमस्कार थांब पुढे काम चालू वारी हळू चालवा हॅलो आता? हा पाटील पाटील बोला ना तुम्हाला बायको आहे का बाप्पा बिनबाको जाऊ का मी तुम्हाला तुमची बायको माझ्याकडे पाठवा ना कायसाठी मावाला धर म्हणा